सलामीची जोडी मैदानामध्ये उतरले जाते. एका साईडला रॉय याला आपण बघतोय तर दुसऱ्या साईडला फ्रँक. ही जोडी मैदानामध्ये पाठवली जाते. गोलंदाजी मार्गावर पहिला गोलंदाज नयन या गोलंदाजाला प्रचारण केलं जाते. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, त्यानंतर एक डीपमध्ये टिप कव्हर रिझनमध्ये आपण क्षेत्ररक्षक बघतोय. एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑन, मिड ऑफ, मिड विकेट. आणि त्यानंतर डीपमध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर डीप काऊ कॉर्नर रिझनमध्ये सजवला गेला. चांगले क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्ग नयन पहिला षटक, सेकंड सेमीफायनल 6 मॅच इथे मैदानामध्ये रंगला जातोय. पहिलाच बॉल घेऊन सज्ज असेल रॉय याच्यासाठी. सलामीची जोडी रॉय आणि फ्रँक. सलामीचा गोलंदाजी मार्गवर नयन. लेट्स प्ले मॅच ऑन होते. सेकंड सेमीफायनलचा सामना चेंडूला स्वीटच्या फटक्याने केलाय. चेंडू जाते डीप मिड विकेट रिटर्नच्या बाहेर. खूपसूरत, शानदार, वजनदार चौकार. चार धाव्याने अप्रतिम सुरुवात रॉयच्या माध्यमातून केली जाते. पुन्हा एकदा मिड ऑफच्या डोक्यावर लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू जातोय. चेंडू अगदी दान करत अजून एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. लगातार 2 बॉल मध्ये 2 चौकार इथे पाहायला मिळतात. रायाच्या बॅट मधून आलेला लगातार तिसरा चौकार पाहायला मिळेल काय? चौकारांची तिगडी साध्य केली जाईल काय? या स्पर्धेमधला असा पहिला फलंदाज पाहायला मिळेल काय? हो, चांगला बॉल हाताळला गेलाय. अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. आणि ते हाताळला जातोय. 2 चौकार आल्यानंतर हा पहिला डॉट बॉल या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मधला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात डोंगरे तारोडी संघाच्या माध्यमातून केली जाते. शॉर्ट कव्हर रिझल्ट मध्ये चेंडू आहे. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करत आहेत रॉय. एका धावेने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन 9 आकड्यावरती. टाइम घेतात पहिलाच बॉल फेस करण्यासाठी आपल्या बॅट मधून, कारण चांगले बॉल फेस केले गेले रॉयच्या माध्यमातून. आणि आता मात्र 5वा बॉल घेऊन नयन गोलंदाजी मार्गावर आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या डोक्यावरून खेळला. चेंडू जातोय डीप कव्हर रिझन मध्ये. चेंडूला अडवलाय. एक करतील तोपर्यंत मिळाला जात आहेत. तिसरी धाव घेत असताना धावची रूपाने ते गडी बाद होत आहेत. फ्रँक इथे परतावा लागतंय. तिसरी धाव घेत असताना आता मात्र इथे कुठे हा पहिला हादरा बसला जातो टीम डोंगरी तारोडी या संघाला.
प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये पारितोषिक बाबू यांच्याकडून दिले जाते. बाबूभाई विरारवाले यांच्याकडून प्रत्येक षटकारात 100 रुपयांचं पारितोषिक आहे. इथे सिंगल पूर्ण खेळली जाते. सिंगलने षटक पहिला संपला गेला आणि पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती पाहायला मिळत आहे 12 धावा. जानकी संघासाठी इथे सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये भीमराव पाटील यांच्याकडून 1000 रुपये भीमराव पाटील यांच्याकडून दिलं जाणार आहे. 1000 रुपयांचा पारितोषिक भीमराव पाटील यांच्याकडून दिला जाईल विकेट हॅट्रिकसाठी. आणि प्रत्येक षटकारांसाठी 100 रुपयांचा पारितोषिक बाबूभाई विरार यांच्याकडून दिलं जाणार आहे. सेकंड ओव्हर गोलंदाजी मार्गवर मयूर या गोलंदाजाला बोलवलं गेले. स्ट्राईकला आपण बघतोय राय तर नॉन स्ट्राईकला किसन. ही जोडी मैदानामध्ये मागच्या मॅच मध्ये अगदी धुमाकूळ घातलेला हा फलंदाज किशन नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोय. पहिलाच बॉल आउट साईडचा लेग स्टंप पाहायला मिळतोय. अगदी वाईट बॉल इथे पंच घोषित करतात. अवांतराने सुरुवात या अवांतराने धाव फलकावरती पाहायला मिळतोय. तो म्हणजेच 13 या आकड्यावरती 13 रन ऑन बोर्ड स्टार्ट ऑफ द सेकंड ओव्हर. 13 धावा या धाव फलकावरती. पुन्हा एकदा पॉईंटच्या क्षेत्राला चेंडू खेळला गेला. सिंगल पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. फेकी येते. अगदी चेंडू आपण पाहिला तर गॅदर केला गेलाय का मात्र इथे कुठेतरी नॉट आउट पंचांचा डिसिजन येत आहे. आणि आपण पाहिला तर 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या धाव फलकावरती पोहोचला जात आहेत 15 धावा. धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस पाहायला मिळते. दुसरा षटक मार्गस्थ आहे. राय आणि किसन ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी प्रयत्न केले जातात या मॅच मध्ये जिंकण्यासाठी दोन्ही संघांकडून. कारण त्यांना माहिती आहे की हा सामना जिंकतोय तर अंतिम सामन्यामध्ये जाऊन प्रवेश करतोय. मात्र व्हायचा आहे कुठला संघ हा नक्कीच मोगलपणा संघाविरुद्ध खेळ. कारण त्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे. पट्टा खेळलाय रिझल्टमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडेसे फंबल होत आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि ते 2 धावा सहज गती पूर्ण करतायत. 17 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 17 रन्स ऑन बोर्ड धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आपली गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून केली जाते. एका साईडला ब्लॉकमध्ये चेंडू होता. चेंडूला कुदून काढलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये एक सिंगल या बॉलवरती पूर्ण घेरतायत आणि एका सिंगलने धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचलाय 18 या आकड्यावरती. 3 बॉल या ओव्हरमध्ये झाले आणि 3 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्या गोलंदाज मयूर याने. कुठेतरी त्या धावा अगदी सुरुवात जी केली गेली त्या धावांवरती रोखण्याचं काम मात्र करावं लागेल एखाद्या गोलंदाजाला. तर 3 बॉलमध्ये अजूनपर्यंत मयूर याने 6 धावा खर्च केल्या. किशन सारखा आक्रमक फलंदाज मैदानामध्ये ज्याने मागच्या मॅचमध्ये आक्रमकता दाखवली होती. आता मात्र चौ फलंदाज स्ट्राईकला आपण बघतोय.
फ्लॅगचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षण जिथे पाहायला मिळते. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करतात. 2 धावांनी धावपळ पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन 20 या आकड्यावरती. पुढील बॉल गोलंदाज मयूर याचा. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. कॅच होईल का मात्र ते चावक्याच्या बाहेर होता. मास रिझन मध्ये चेंडू पडलाय. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करताय. 2 धावाने धाव पळत पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन धाव पळता मोठा फटका घेतलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये लांब लचक पडवलाय षटकार. इच्छा मनाची बाई बाई दिसाची हाय. इच्छा मनाची बाई माझी हाऊस पुरवाल का. कोणाकुवा गोटीनं फिरवाल का. कोणाकुवा गोटीनं फिरवाल का. षटकांचा खेळ संपला गेलाय. धावसंख्या धावपळीवरती 28वा पाहायला मिळत आहे. प्रथमतः बॅटिंग करतोय डोंगरी संघ आणि 28वा या पहिल्या 2 ओव्हरमध्ये पाहायला मिळत आहे. कुठेतरी महागडे षटक पाहायला मिळतं कारण अंतिम बॉलवरती आलेला तो षटकार पाहायला मिळाला. किसनाच्या मानमधून 100 रुपयांचा मानकरी ठरला गेला आहे. मान पटकावलाय किसन याने. बाबूबाई यांच्याकडून ते 100 रुपये दिले जाणार आहे. तिसरा षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अतुल या गोलंदाजाला पटका पाठवलं गेलंय. मात्र माहिती आहे कशा प्रकारे रणजित येते तिसऱ्या षटकामध्ये. क्रमांक 3चा षटक रणजित याच्या हातामध्ये लिहिला गेलाय. स्ट्राईकला रॉय याला आपण बघतोय. नॉन स्ट्राईकला किसन. पहिला बॉल रणजित याचा. फक्त क्विक केलाय. फक्त सन्मान दिला या बॉलला. एक सिंगल धाव या बॉलवरती दुसरी घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत आणि या 2 धावेने धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन 30 या आकड्यावरती. 1 शॉट ओके. एकच धाव या बॉलवरती मिळाली जाईल.
एकच धाव या बॉलवरती मिळालेले 29 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळते. तिसरा षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्गवर रणजित या गोलंदाजाला बोलावलं गेलंय. शार बॉल होता. षडकोचा फटका केला. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. रमेश शेणा पण बघतोय एक सिंगल या बॉल वरती पूर्ण करतायत. 30 धावा या धाव फलकावरती. अंतिम 4 बॉल या ओव्हर मधील बाकी असतील. तिसरा षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्गवर रणजित या गोलंदाजाला पाठवलं गेलंय. बोलवलं गेलंय तिसऱ्या षटकामध्ये. कुठेतरी ती भूमिका आज मात्र पूर्ण करावी लागेल. कुठेतरी ते या भूमिकेचं आज पार पडावं लागेल. खरे जिंकायचं इथं चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. एका साईडला आक्रमक रूप फलंदाज किशनने धारण केलाय. खरं एक षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिलाय. अजून एक क्रीज वरती आहे. मागच्या मॅच मध्ये तर त्याने धुमाकूळ घातला होता. आता मात्र या मॅच मध्ये काय करेल किशन. गोलंदाजी करत असताना रणजित याला आपण बघतोय गोलंदाजी करत असताना. हो वेगाने टाकलाय चेंडू मात्र लाईन आणि लेन चुकीची पाहायला मिळते. काही बॉल इथे हाताळला जात आहे. अवांतरने अजून एक धाव फलकावरती धाव जोडली जाईल. धावेने धाव फलक पुढे सरकला जातोय. 31 या आकड्यावरती. फटका केला अमिताभ क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलाय. एक गर्दी तोपर्यंत एक सिंगल इथे पूर्ण केली जाते. धाव फलकावरती पाहायला मिळतोय. 32 या आकड्यावरती चांगली सुरुवात डोंगरी तालुडी संघाच्या माध्यमातून केली जाते. एका साईडला राई आणि दुसऱ्या साईडला किसान दोघांची भागीदारी अप्रतिम पाहायला मिळते. संख्या मात्र इथे फटका केला गेला. सिंगल पूर्ण करता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. कारण एका जागेवरती त्या बॉलवरती समाधान मानावं लागते फलंदाज राय याला. आणि गोलंदाजी अजूनपर्यंत रणजितच्या माध्यमातून हाताळली जाते. अजूनपर्यंत या ओव्हरमध्ये कुठलाही मोठा फटका पाहायला मिळाला नाही. सिंगल डबल वरती जोर दिला गेला. या ओव्हरमध्ये सिंगल डबलने धाव फलक पुढे नेण्याची कामगिरी करतायत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जागेवरून स्टँडिंग डिलिव्हरी घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. डॉट बॉल अंतिम येतोय. कारण हा 5वा बॉल इथे चांगल्या रीतीने हाताळला जातोय गोलंदाज रणजित याच्या माध्यमातून. अंतिम बॉल अजूनही बाकी आहे या ओव्हर मध्ये. संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. 33 धावा 33 रन. मोठा फटका पुन्हा इथे खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अंतिम बॉल वरती आलेली हेड बाईकची एक सिंगल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांमध्ये धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. धाव फलक 34 वरती जाऊन पोहोचला.
येऊन पोहोचली ही स्पर्धा. कारण सेकंड सेमीफायनलचा हा मॅच इथे मैदानामध्ये रंगला गेला. जानकारी वर्सेस डोंगरी या दोन संघादरम्यान हा सेकंड सेमीफायनलचा सामना 3 षटकांचा डाव इथे पहिला संपला गेलाय. कारण पहिल्या 3 षटकांमध्ये अजूनपर्यंत बॅटिंग जर आपण पाहिला डोंगरी तारोडी या संघाची खेळली गेले आणि 3 षटकांमध्ये 34 धावा इथे पूर्ण केल्या. अजूनही 12 बॉल बाकी आहेत आणि या 12 बॉल मध्ये डोंगरी तारोडी संघ किती धावा पूर्ण केले. फलंदाजी मार्ग रमेश पहिला षटक वैयक्तिक आणि संघाचं 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. पहिल्या बॉलवरती आलेली सिंगल आणि एका सिंगलला धाव फलक 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. गोलंदाजी मार्गवर 4थ्या षटकामध्ये रमेश या गोलंदाजाला आपण बघतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कुठेतरी धावा रोखाव्या लागतील. कारण ज्या पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा आल्या त्यांच्यावरती ब्रेक लावणं गरजेचं आहे आणि त्यासाठी डॉट चेंडू हाताळणं गरजेचं आहे. विकेट एखादी मिळवणं गरजेचं आहे. कारण कुठेतरी या चांगल्या रीतीने चांगल्या रनरेटने अजूनपर्यंत बॅटिंग करत असताना टीम डोंगरी तारोडी हा संघ आपण बघतोय. चेंडू आलाय, काऊ कॉर्नर रिझल्ट मध्ये चेंडूला पाठवलाय. चेंडू जातोय सरळ. षटकार आणि धाव फलक पुढे सरकला गेला. धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत 41 धावा. आता मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय. वन माऊथ चेंडू अडवला जाईल का? क्षेत्ररक्षक अगदी त्या चेंडूच्या पाठी धावत आहेत. मात्र इथे 3 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत आणि या 3 धावेने धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन 44 या आकड्यावरती. 44 रन्स ऑन बोर्ड. स्टार्ट ऑफ द 4th ओव्हर. 4था षटक मार्गस्थ आहे. 4 बॉल मध्ये कुठेतरी चांगली धावसंख्या या ओव्हर मध्ये राखल्यात. कारण 11 धावा या 4 बॉल मध्ये खर्च करतोय गोलंदाज रमेश. एका साईडला आपण पाहिला तर किसन, तर दुसऱ्या साईडला रॉय आक्रमक बॅटिंग करत असताना मात्र इथे वाईट पंच अजून एक अवांतर चेंडू या ओव्हर मध्ये पाहायला मिळतोय. किसन आणि रॉय आक्रमक बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका पुन्हा एकदा सरळच्या दिशेला केला. लांब ब्रिजमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डबल मध्ये कन्वर्ट केला जातोय. 2 धावा या बॉल वरती पूर्ण करत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या धाव फलकावरती पोहोचले जाऊन तब्बल 47 धावा. 47 रन ऑन बोर्ड. स्टार्ट ऑफ द 4th ओव्हर. अंतिम बॉल या ओव्हर मध्ये बाकी आहे. कुठेतरी धावा लागणं गरजेचं होत्या. त्या धावा मात्र इथे पाहायला मिळत आहेत. एक चांगली बॅटिंग या दोन्ही फलंदाजांकडून आणि चांगली पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांमधून पाहायला मिळते. सेकंड विकेट साठी चाललेली ही पार्टनरशिप आपण बघताय. अजून एका फटका चांगला अगदी 1 डोक्यावरून गेलाय. चेंडू जातोय. रेस लागली होती त्यामध्ये विजयी झालाय चेंडू. कारण सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौका येतोय. काय करते
खेळ संपला गेला. 4 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना डोंगरे तारोडी संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 51 धावा. 51 रन्स ऑन बोर्ड. एंड ऑफ द 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. या अंतिम ओव्हर मध्ये किती धावा कुठल्या जातील? अंतिम षटक गोलंदाजच्या मार्गावर हरीश त्या गोलंदाजाला बोलवले गेले. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. 6 चेंडू मध्ये टार्गेट सेट करायचं आहे. अगदी 51 धावा. पहिलाच बॉल फुल टॉस केला गेलाय. खाऊ खाणं रिझल्ट मध्ये चेंडू जातोय. सिंगल पूर्ण करतायत. 2 धावा इथे पूर्ण करतायत आणि या 2 धाव्याने धाव गोल पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन 53. 53 धावा या धाव फलकावरती. पहिल्याच बॉलवरती चांगला फटका. लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये पुन्हा एकदा फटका खेळला. पुन्हा एकदा सिंगल पूर्ण करतात. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने धाव फलक पुढे सरकत असताना 54 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 54 रन्स. 2 बॉल या ओव्हरमधील पूर्ण केले गेलेत. डावखुरा फलंदाज मैदानामध्ये अजूनपर्यंत किसन याला आपण पाहतोय. तर दुसऱ्या साईडला रॉय याला आपण पाहतोय. अजून 4 बॉल बाकी असतील. काय टार्गेट सेट केलं जाणार आहे? किती धावा या धाव फलकावरती लागवल्या जाते? डोंगरी तारोडी संघाच्या माध्यमातून धावते एक लक्ष असेल. हो यावेळी फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये अजून एक धमाका पाहायला मिळतोय. फलंदाज किसन याच्या बॅट मधून आलेला हा चौकार. फलकावरती लागला गेल्या 58 रन्स. आजच्या दिवसामधील सर्वाधिक धावसंख्या इथे पाहायला मिळते. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतोय खिसन आणि एका सिंगलने धाव फलक 59 धावा. कालचा सेमीफायनलचा सामना 69 धावा कालच्या दिवसामध्ये कुठल्या होत्या? मोगरपाडा संघाने, त्यामध्ये विनायक पाटील याचा अर्धशतक आपण पाहिला होता. आजच्या दिवसामध्ये 59 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्या. अग्निकुळी समाजसेवा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष विश्वासजी भोईर सर यांचं इथं आगमन झालंय. वेलकम. आपलं सहर्ष स्वागत. आजच्या दिवसामध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती. आज ही त्यांची उपस्थिती इथे आपल्याला पाहायला मिळते. फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. हरीश गोलंदाजच्या मार्गावर आपण बघतोय. अंतिम बॉल या ओव्हर मध्ये बाकी असेल. धावसंख्या धाव फलकावरती 59 पाहायला मिळते. फटका केला गेला. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षण केलं जात आहे. पीकी केली जाते. तोपर्यंत या बॉलवरती मिळाला जात आहे 2 धावा आणि या 2 धावाने पहिला डाव समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या अखेरीस संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 61 धावा आणि जिंकण्यासाठी 62 धावांचं लक्ष समोर ठेवला गेलाय.
जिंकण्यासाठी 62 धावा पूर्ण करायच्या. एक चांगली भूमिका आज सर्व सैन्य, त्यानंतर आमचे बीटा स्पोर्ट्स कॅमेरामॅन, टीव्ही ऑपरेटर, त्यानंतर आमचे लेडी स्कोरर रुद्र, त्यानंतर आता पुन्हा एकदा कालच्या दिवसामध्ये ज्याने स्कोरिंग केली होती अनय भोईर, आज पुन्हा एकदा आज आमच्या समवेत जुळला गेला स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. मूर्ती लहान पण कीर्तिमान अशी भूमिका आज अनय भोईर करतोय. हॅलो स्वामीची जोडी मैदानामध्ये उतरली जाते. एका साईडला नयन याला आपण बघतोय तर दुसऱ्या साईडला दिनेश ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिला गोलंदाजी मार्गवर फ्रँक याला आपण बघतोय. दिनेश आणि नयन ही जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. 65 धावांचं लक्ष आहे. 62 रन्स जिंकण्यासाठी पूर्ण करायच्या. गोलंदाजी करत असताना टीम जानकाई मुर्दा या संघाला मॅच ऑन केली जाते. 62 धावांचं लक्ष समोर ठेवला गेला. डोंगरी कारोडी या संघासमोर, डोंगरी कारोडी या संघाने जानकारी या संघासमोर आता या 62 धावा पूर्ण केल्या जातील काय, अशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. पहिला बॉल मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू केला जातोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतायत. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतात आणि या 2 धावाने श्री गणेशा होत असताना पाहायला मिळते धाव फलकावरती. पहिला सवाल वरती आलेल्या या 2 धावा. मिडऑफ क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. सिंगल पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे पूर्ण करताय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चौथी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फेकी केली जाते मात्र इथे चौथी धाव घेत असताना फलंदाज दिनेश हा फलंदाज इथे बाद होतोय.
हरीश येतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये. दिनेश वाद झालाय आणि त्याची जागा भरण्यासाठी हरीश क्रमांक 3 वरती या फलंदाजाला पाठवलं गेलंय. अशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. 62 धावांचं लक्ष्य आहे. 2 धाव्याने धावफलक जर आपण पाहिला तर पुढे सरकत असताना 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चांगली सुरुवात आता मात्र जाणकारी मास्टर संघाच्या माध्यमातून केली जाते, कारण प्रत्येक बॉलवरती धाव घेण्याचा कामगिरी करतोय. पाच धावा यावेळी उद्ध्वस्त केल्या. महत्वपूर्ण विकेट, कारण हरीश हा फलंदाजीचे बाद होतोय. 5 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणि धावा या धावफलकावरती आपण बघतोय. सुरुवात चांगली केली गेली होती. दुसरी धाव चौथी धाव घेत असताना मात्र इथे धावची दिनेश वाद झाला. त्यानंतर बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती लगेच आपण पाहिला तर रमेश आणि नयन ही जोडी मैदानामध्ये आता मात्र पाहायला मिळते. त्या भूमिका फ्रँक याने पूर्ण केली. पॉवरप्लेच्या षटकामध्ये अगदी महत्वपूर्ण 2 विकेट, कारण हरीश याची विकेट जी महत्वाची होती ती मात्र त्याने मिळवली. आता मात्र दिनेश आणि नयन ही जोडी मैदानामध्ये पुढे येऊन खेळाचा प्रयत्न केला गेला होता. अगदी आपण पाहिला तर डॉट बॉल इथे आता जातोय. पहिला षटक समाप्त होतोय आणि पहिला 1 बॉल बाकी आहे. अंतिम बॉल बाकी आहे, शेवटचा बॉल बाकी आहे. पाच बॉल इथे धावफलकावरती 6 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सर्वात चांगल्या रीतीने केली जात गेली होती, कारण पहिल्या 2 बॉलमध्ये 5 धावा आल्या होत्या. मोठा फटका खेचलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. जोसेफ येतोय, अप्रतिम झेल टिपलाय आणि इथे फलंदाज बाद होतोय. अजून एक विकेट. पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद. संघाची धावसंख्या 6 पाहायला मिळते.
मध्ये 6 धावा इथे पाहायला मिळतात. धावसंख्या 6, 3 गडी बाद अशी धावसंख्या पाहायला मिळते. गोलंदाजच्या मार्गवर क्रमांक 2 मध्ये मॅक्सवेल या गोलंदाजाला बोलवलं गेलं. ऐसा कशा प्रकारे गोलंदाजी मॅक्सवेलच्या माध्यमातून केली जाईल, कारण आता अतुल आणि रमेश ही जोडी मैदानामध्ये आहे. पहिलाच बॉल लाईन आणि लेंथ अगदी चुकीची पाहायला मिळाली. वाईट बॉल, या बॉलला पंचांनी दंडित केलंय. कुठेतरी अवांतर धावेने धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय. एका धावेने धावफलक 7 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 62 धावांचं लक्ष आहे. 62 रन्स टू विन टार्गेट पाहायला मिळतोय. मोठा फटका पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केला गेला तर रमेशच्या माध्यमातून बॅट आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. डॉट बॉल इथे हाताळला जातोय. कुठेतरी आपण पाहायला गेला तर पूर्णपणे बॅकफूट होती. कारण पहिल्या ओव्हरमध्ये ज्या 3 विकेट ब्लॅकने घेतल्यात त्या तो जो प्रेशर आहे तो आता मात्र कुठेतरी जाणकारी संघावरती जाणवला जातोय. आता मात्र पुन्हा एकदा स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. व्हाईट बॉल इथं पंच घोषित करतायत. अवांतर धावेने अजून एक धाव फलकावरती जोडली जाईल. 8 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात फ्रँक याने करून दिली होती, मात्र या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर मॅक्सवेलने थोडा अवांतर मात्र इथे चेंडू जातोय. थर्ड मॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक अगदी त्या चेंडू पर्यंत पोहोचला जाणार नाहीये. चौकारी येतो. हा पहिला चौकार टीम असून मान्यवर व्यक्तींचं इथं आगमन होत असताना ॲडव्होकेट नरेंद्र किनी सर यांचं इथं आगमन होत आहे. वेलकम. आपलं ही सहर्ष स्वागत घोडबंदर मास्टर चषक 2026 मध्ये. चांगली गोलंदाजी करावी लागेल. कुठेतरी या चौकाराने रमेशने दर्शवून दिलं की कुठेतरी या मॅच मध्ये माझ्याकडेही ताकद आहे, मी मारू शकतोय. मात्र ती भूमिका अजूनही खूप मोठी आहे. अजून दिल्ली खूप दूर आहे. त्या दिल्लीपर्यंत पोहोचण्यासाठी आता मात्र तुम्हाला त्या मोठ्या धावफलकाकडे पोहोचायचं आहे. मोठी धावसंख्या तुम्हाला स्वतःला बनवावी लागेल. एक चांगलं रणनीती तुम्हाला करावी लागेल. त्या प्रकारची बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. कारण ज्या प्रकारे तुम्ही डॉट बॉल खेळताय त्या प्रकारे तुमचा रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो अगदी झपाट्याने वाढत जातोय. कारण आता या ओव्हरमधील बॉल जर आपण पाहिला तर 3 बॉल हाताळले गेले. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला गेला तर 13 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. तीन चेंडू झाले अंपायर. 2 वाईड आहेत. पहिला वाईट आला, त्यानंतर डॉट आलाय, त्यानंतर पुन्हा एकदा वाईट आणि त्या वाईट वर चौकार आणि त्यानंतर आताच्या बॉलला एक लेग बाई. अंतिम 2 बॉल बाकी असतील. आता मात्र फटका खेळला गेला. कापडच्या साह्याला डीप कॉर्नर रिझन मध्ये चेंडू जातोय. सिंगल पूर्ण केली जाते. त्या साह्यावरती समाधान मानावा लागतोय. एका धावेने संघाची धावसंख्या धाव फलकावरती पुढे सरकत असताना पोहोचले जाऊन ती म्हणजेच 14 या आकड्यावरती. चांगली धावसंख्या इथे पाहायला मिळते. मात्र अजूनही त्या रिक्वायर्ड रन रेटकडे तुम्हाला पोहोचण्यासाठी कुठेतरी चांगले बॅटिंग करावे लागेल. तो फटका खेळलाय. उंची जास्त लांबी कमीचा हा फटका आहे. फ्रँक येत आहे झेल खाली. झेल सुटला गेलाय. अशाच प्रकारचा झेल मागच्या मॅच मध्ये डोंगरी तारुडी संघाच्या विरोधामध्ये घोडबंदर संघाने खूप सोडला होता आणि त्याच नंतर
त्याच फलंदाजाने तो सामना घोडबंदर संघाच्या हातामधून घेतला होता. कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जाते की कुठेतरी एखादी कॅच खूप महाग पडू शकते फलंदाजी करणाऱ्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या त्या संघावरती. आता मात्र जीवनदान तर मिळालंय, मात्र पाहायचं तर जीवनदानाचा फायदा घेतला जाईल का, कारण धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते ती म्हणजेच 16 धावा. पंधरा धावा धावपळीवरती लक्षात घ्या. 15 धावा 2 षटकांमध्ये, कारण तो वाईट जो काउंट केला होता तो कॅन्सल नव्हता केला त्याने. लक्षात घ्या 15 धावा या धावपळीवरती आहे. किसन येते क्रमांक 3 वरती गोलंदाजी करण्यासाठी. 15 धावा या धाव फलकावरती आपण बघतोय. प्रथम बॅटिंग करत असताना 61 धावांचं लक्ष्य समोर ठेवला गेलाय. 62 धावा जिंकण्यासाठी पूर्ण करायच्यात. 61 धावा पहिल्या पूर्ण केल्या होत्या डोंगरी चारोडी या संघाने. किसऱ्याचा पहिलाच बॉल ओहो चांगल्या रीतीने हाताळला गेलाय. डॉट बॉल इथे हाताळला जातोय गोलंदाज किसनच्या माध्यमातून. प्रत्येक डॉट बॉल डोकीदुखी ठरली जाईल फलंदाजी करणारा जाणकारी संघाला, कारण लक्ष आता तुमच्या समोर खूप मोठं आहे. कुठेतरी 62 धावांचा जो लक्ष आहे तो प्रेशर आता मात्र जाणवला जातोय. त्या धावा पहिल्या ओव्हरमध्ये यायला पाहिजे होत्या, त्या धावा आपण 2 ओव्हरमध्ये बघतोय. अजून एक डॉट बॉल हाताळला जातोय. चांगली चतुराई गोलंदाजी करतोय गोलंदाज किसन. धावसंख्या धाव फलकावरती अगदी स्थिर आहे, थांबली गेले, कारण 15 चांगली गोलंदाजी चांगली बॅटिंग आज किसनच्या माध्यमातून पाहायला मिळाले, कारण आक्रमक बॅटिंग अगदी करण्यासाठी आजच्या दिवसामध्ये तो जाणला गेलाय. गोलंदाजी चांगल्या रीतीने करतोय. पुन्हा एकदा बॅकफूट वरती आलाय, चेंडूला पंच केलाय, पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, गोलीच्या वेगाने होईल फरार, मिळतील अजून एक 4 धावा चौकार. चौकार आणि धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन तब्बल 19 आकड्यावरती. एक्स्ट्रा फवारणी तर मध्ये चेंडू जात आहे, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केला जात आहे. 2 धावा 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता रमेश याच्याकडून, मात्र यावेळी अतुल याच्याकडून नाकारला जातोय. कुठेतरी या 2 धाब्याने धावफलक पुढे सरकत असताना 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. एक सिंगल या बॉल वरती 2री धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. धावची 4 रूपाने अजून एक गडी इथे बाद होतोय.
पहिल्या 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. 22वा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. आता मात्र जिंकण्यासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये 20ची सरासरी पाहायला मिळते आणि या 20च्या धावा प्रत्येक ओव्हरमध्ये पूर्ण कराव्या लागतील. मागणीवर शेळी येतील तुम्ही आई लोक पण येते. चौथ्या षटकामध्ये राय या गोलंदाजाला बोलावलं गेलंय. पाहायचंय राय कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. अंतिम 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये 40 धावांची गरज आहे. एक मोठं विशाल लक्ष आता मात्र पाहायला मिळतोय कारण 20च्या सरासरीने आता मात्र बॅटिंग करायचंय टीम दांडकाई मुर्दा या संघाला. पहिला बॉल राय याचा रमेश याच्यासाठी आक्रमण बॅटिंग करावी लागेल. आता मात्र अटॅकिंग गोलंदाजी इथे पाहायला मिळेल काय कारण प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 20 धावा या जिंकण्यासाठी पूर्ण कराव्या लागतील. पहिल्या बॉलवरती आलेल्या या 2 धावा कुठेतरी अजूनही 11 बॉलमध्ये 38ची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. फटका केलाय स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू आपण बघतोय. 1 बाउंड चेंडूला अडवला गेलाय. फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय तिथे. एका धावेने धाव पुढे सरकत असताना 10 चेंडू आणि 37 धावा. 37 रन टू विन्स रिमेनिंग 10 डिलिव्हरीज. अजूनही 10 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज आहे. लक्ष अगदी कठीण होत असताना प्रत्येक बॉलवरती पाहायला मिळतोय कारण प्रत्येक बॉलवरती तुम्हाला अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. प्रत्येक चेंडू हा नक्कीच तुम्हाला सेमी रेषेपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं लागेल. यामा ब्रिझन मध्ये चेंडू खेळलाय. अप्रतिम चेंडू डीपला गेलाय आणि इथे मात्र अजून एक गडी बाद होतोय. फलंदाज रणजित याला इथे परतावं लागतंय. जाऊ त्यानं घरी वाजले की बारा मला जाऊ त्यानं घरी. भेटायलाच पाहिजे ना. नशीब आहे माझे नशीब आहे थोडं एफर्ट खूप चांगली एक मिनिट सॉरी. हिम्मत होईल गौ बॅट्समन मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी हो फटका खेळलाय. मात्र इथे एक धाव या बॉलवरती पूर्ण करताय. एका धाव्याने धाव पळत पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन 26-26 या आकड्यावरती. प्रत्येक षटकारासाठी हिम्मत भोईर यांच्यासाठी देवेंद्र यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक आहे. 3 षटकारांसाठी किती 1000. कमलेश 500 5000. हो लगातार 3 षटकारांसाठी हिम्मत भोईर यांच्यासाठी लगातार 3 षटकार मारा आणि 5000 रुपयांचा पारितोषिक देवेंद्र पाटील यांच्याकडून द्यायचा.
अजून बक्षीस वाढलंय हिम्मत भोईर यांच्यासाठी लगातार 3 षटकारांसाठी 21,000 प्रदीप गरज यांच्याकडून टॉप करे कुमारी, टॉप करे बॉस. दोन राहिले. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. मला पाहिजे मजा त्याची 21,000 3 षटकारांसाठी हिम्मत भोईर एक लावा. स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे. हो स्ट्राईक वर आले 3 षटकार आता मात्र मारायचे आहेत. जल्लोष जोश वाढलाय हिम्मत भोईर यांचा. चला अजून वाढलाय कॅश वाढलाय 26,000 26,000 3 षटकारांसाठी 26,000 रुपयांचा पारितोषिक हिम्मत भोईर याच्यासाठी. सहा चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. त्यामध्ये 5 षटकार हिम्मत भोईरला मारायचे आहेत. गोलंदाजी मार्गवर ऍडमिन येतोय गोलंदाजी करण्यासाठी. रिवर्स हिट विकेट गोलंदाज बाद. आता 21,000 रिटर्न दे. गोलंदाज इथे बाद होत आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये मयूर जातोय. 5 बॉल मध्ये 5 षटकारांची गरज आहे जिंकण्यासाठी. मंगाचा मारला बॉल चालेल. पॅकेज खाली ठेवला. 5 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. अजून एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. अंतिम 4 बॉल बाकी आहेत आणि 4 बॉल मध्ये 30 धावांची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळते. अजून एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाज ऍडमिन याच्या माध्यमातून केली जाते. आता मात्र फक्त औपचारिकता मॅचची बाकी आहे कारण या 2 बॉल मध्ये अजूनही एकूण 30 धावांची गरज आहे. चला मोगीरपाडा संघ आपण रेडी राहायचंय. अंतिम सामना आता मात्र खेळला जाईल. घोडबंदर मास्टर आयोजित घोडबंदर मास्टर चषक 2026चा मेगा फायनलचा मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. घोगरपाडा संघ आपण रेडी राहायचंय. मॅच संपल्यानंतर लगेच मैदानामध्ये आपण जायचंय. महाराष्ट्र गीत आपण साजरा करणार आहोत आणि त्यानंतर टॉस करून अंतिम सामना इथे खेळवला जाणार आहे. डोंगरी तालुकी संघ आपण मैदानातच थांबायचंय लक्षात घ्या. चला मोगरपाडा संघ लगेच मैदानामध्ये जायचंय. मान्यवर व्यक्तींना मी विनंती करेन आपण सर्वांनी मैदानामध्ये जायचंय. महाराष्ट्र गीत साजरा केला जाईल आणि त्यानंतर लगेच फायनलचा टॉस केला जाईल.
बारामती